श्रीराम जय जय राम. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, हेच सद्गुरू सांगतात. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवित नाही. मी कोण हा जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते. त्याप्रमाणे समर्थासारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते, माझे शहाणपण आड येते. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कुणी असे म्हणतील की भगवंताची आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी? पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग अधिक आक्रमणे जरूर आहे. त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. आपल्यावरून जग ओळखतो तो खरा शहाणा. भगवंताला पुष्कळ मार्गाने ओळखता येईल. ज्ञानांचा मार्ग असा की चोर चोरी करून गेल्यावर जागे होण्याप्रमाणे आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असं नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं. प्रपंचात मात्र कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्याबरोबर तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. सूर्य हा प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे नाम भगवंताचे प्रेम वाढवते आणि मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. श्रीराम. जर भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. जर भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. मीपणा सकल सोडावा, अनुभव ही आगळा घ्यावा. मीपणा सकल सोडावा, अनुभव ही आगळा घ्यावा. ओळख मग देवाजीची, संजीवन देते चित्ता. ओळख मग देवाजीची, संजीवन देते चित्ता. जर भक्त चाहला मूल, भगवंत ही होतो माता. मन भगवंताच्या ठाई, तन भगवंताच्या ठाई. मन भगवंताच्या ठाई, तन भगवंताच्या ठाई. अर्पिली जरी ही सुमने, संतोष होय भगवंता. अर्पिली जरी ही सुमने, संतोष होय भगवंता. जर भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. निश्चिंत स्मरणी असावे, धैर्याने वागत जावे.
निश्चिंत स्मरणी असावे, धैर्याने वागत जावे. देहाचे भान हरपता, ये आत्मज्ञानच हाता. देहाचे भान हरपता, ये आत्मज्ञानच हाता. जर भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. जर भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. भक्त जाहला मूल, भगवंत ही होतो माता. भगवंत ही होतो माता. भगवंत ही होतो माता. श्रीराम